नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना म्हणजे तुम्ही सेंट्रल लेवलच्या परीक्षेचा अभ्यास करत असो किंवा स्टेट लेवलच्या परीक्षेचा अभ्यास करत असो, तुम्हाला कोणतेही मुद्दे गाळून चालत नाही. ठीक आहे, कोणत्याही विषयांवर दुर्लक्ष करून चालत नाही. ठीक आहे, प्रत्येक विषय हा महत्त्वाचा असतो, कारण की कॉम्पिटिशन जसं वाढतंय त्यावरून तुम्हाला अभ्यास सुद्धा त्याच पद्धतीने करायचा असतो. म्हणजे काय तर प्रत्येक टॉपिकवर जास्त लक्ष देणे हे जास्त गरजेचं असतं. म्हणजे प्रत्येक टॉपिक हा योग्य रीतीने करणे सोबतच त्याच्यासोबत कोणत्या शॉर्ट ट्रिक्स लक्षात ठेवता येईल, सोबतच त्यांच्यासोबत कसा अभ्यास करता येईल यावर जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं असतं. म्हणजे काय तर पेपरवर सराव असो किंवा जास्तीत जास्त शॉर्ट ट्रिक्सवर सराव असो, तुम्हाला ती गोष्ट निरंतर वाचणं गरजेचं असतं. म्हणजे जर तुम्ही जीके किंवा जीएसचा जर विषय घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्यावर काय करायचं असतं, त्या लिहून चालत नाही. तर ती गोष्ट जास्तीत जास्त लक्षात ठेवण्यासाठी जी जास्तीत जास्त नजरेखालून घालणं गरजेचं असतं. म्हणजे काय तर जास्तीत जास्त त्याच्याकडे पाहणं गरजेचं असतं. तर त्याच दृष्टिकोनातून मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे म्हणजे जो इतिहासामधले आपला जो आजचा टॉपिक आहे तो आहे बॅरिस्टर जिनांचे 14 मुद्दे. म्हणजे बॅरिस्टर जिनांचे 14 मुद्दे काय होते, म्हणजे ते नेमके 14 मुद्दे काय होते, सोबतच त्यांची पार्श्वभूमी काय होती, म्हणजे का ते मुद्दे उत्पन्न झाले किंवा का ते मुद्दे मांडल्या गेले, याची सर्व पार्श्वभूमी आजच्या आपण लेक्चरमध्ये बघणार आहोत. सोबतच ते मुद्दे सुद्धा बघणार आहोत. म्हणजे ते मुद्दे नेमके काय होते याची संपूर्ण माहिती आजच्या आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, बॅरिस्टर जिनाचे 14 मुद्दे याची नेमकी सुरुवात जर बघायची झाल्यास ती सुरुवात तुम्हाला आढळून येईल कशामधून आढळून येईल तर नेहरू रिपोर्टमधून. कशामधून आढळून येईल? नेहरू रिपोर्टमधून. म्हणजे काय तर नेहरू रिपोर्ट मांडण्यात आलेला होता. नेहरू रिपोर्ट जेव्हा मांडण्यात आलेला होता तेव्हा ते अनेक पक्षांचं हे एकमत झालेलं होतं. काय झालेलं होतं? अनेक पक्षांचं एकमत झालेलं होतं. परंतु त्यामध्ये मुस्लिम लीगचे काही सदस्यांचं एकमत होतं. मुस्लिम लीगचे काही सदस्य त्या रिपोर्टला मान्य होते, परंतु संपूर्ण मुस्लिम लीगचे सदस्य या नेहरू रिपोर्टवर एकमत नव्हतं. संपूर्ण मुस्लिम लीगच्या सदस्यांचं नेहरू रिपोर्टवर एकमत नव्हतं. म्हणून काय झालं तर नेहरू रिपोर्टवर एकमत न झाल्यामुळे मुस्लिम लीगच्या सदस्यांनी दिल्ली येथे, कुठे तर दिल्ली येथे एक अधिवेशन भरवलं. काय भरवलं? एक अधिवेशन भरवलं. त्यांचं असं मान्य होतं, म्हणजे काय तर मुस्लिम लीगच्या सदस्यांचं असं मान्य होतं की नेहरू रिपोर्टमध्ये मुस्लिमांना फारच कमी अधिकार दिलेले आहेत. मुस्लिमांना फारच कमी अधिकार दिलेले आहे. त्यामुळे दिल्ली येथे एक अधिवेशन घेण्यात आलं. कोणी घेतलं तर मुस्लिम लीगमधील सदस्यांनी घेतलेलं. त्या दिल्ली येथील अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर आगा खान. कोण होते? आगा खान हे त्या दिल्ली येथील अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आणि हे अधिवेशन कधी झालेलं होतं तर डिसेंबर 1928 मध्ये. डिसेंबर 1928 मध्ये. बघा ही तारीख इथे सुद्धा दिलेली. डिसेंबर 1928 मध्ये हे अधिवेशन झालेलं होतं. त्याचे अध्यक्ष कोण होते तर आगा खान. ठीक आहे, लक्षात ठेवा, आगा खान हे त्याचे अध्यक्ष होते. आणि हा मुस्लिम लीगचे हे जे अधिवेशन होते कशासाठी भरवण्यात आलं होतं तर नेहरू रिपोर्टवर पुनर्विचार करण्यासाठी. ठीक आहे, आणि त्यामध्ये जे मुद्दे गाळण्यात आलेले ते मुद्दे पुन्हा मांडण्यासाठी. ठीक आहे, ते मुद्दे पुन्हा मांडण्यासाठी. आणि त्या अधिवेशनामध्ये बॅरिस्टर जिन्ना, कोण? बॅरिस्टर जिन्ना हे सुद्धा उपस्थित होते. बॅरिस्टर जिन्ना हे सुद्धा उपस्थित होते. परंतु या रिपोर्टमध्ये किंवा हाच रिपोर्ट जेव्हा मान्य करायचा नव्हता त्यासाठी जे अधिवेशन भरलेलं होतं त्या अधिवेशनामध्ये बॅरिस्टर जिन्ना यांचा विरोध झाला. काय झाला? बॅरिस्टर जिन्ना यांचा विरोध झाला. आणि त्या विरोधाला भरून काढण्यासाठी, ठीक आहे, त्या जो इन्सल्ट जी झाली होती बॅरिस्टर जिन्नाची, तिथे जी इन्सल्ट झालेली होती ती इन्सल्ट भरून काढण्यासाठी एक छोटेसे म्हणजे काय तर काही मुद्दे हे बॅरिस्टर जिन्नांनी मांडले. त्यांचा जो आजपर्यंतचा जो राजकीय प्रवास होता त्या राजकीय प्रवासातून त्यांचं जे भ्रमण होतं त्या भ्रमणातून त्यांनी जे काही मुद्दे मांडले आणि तेच मुद्दे आपण बॅरिस्टर जिन्नाचे 14 मुद्दे म्हणून ओळखतो. ठीक आहे, बॅरिस्टर जिन्नाचे 14 मुद्दे म्हणून ओळखतो. आता ते का मांडलेले होते? कारण की त्यांचा या अधिवेशनाला विरोध झालेला होता आणि त्यामुळे ते नाराज झालेले होते. म्हणजे काय तर त्यांना मुस्लिमांसाठी काय करायचं होतं, मुस्लिम समाजासाठी काहीतरी करून दाखवायचं होतं. आणि त्या दृष्टिकोनातून बॅरिस्टर जिन्नांनी काय म्हणले? 14 मुद्दे मांडले. काय मांडले? 14 मुद्दे मांडले. आता या 14 मुद्द्यांमध्ये मॅक्सिमम टाइम तुम्हाला मी जेव्हा हे मुद्दे सांगेल तेव्हा तुम्हाला मॅक्सिमम टाइम एक गोष्ट आढळून येईल की मुस्लिम समाजाला कसं प्रतिनिधित्व देता येईल. ठीक आहे, मुस्लिम समाज जो नेहरू रिपोर्टमध्ये ज्यामध्ये दुर्लक्ष करण्यात आलं होतं त्या समाजाला कसं यामध्ये प्रतिनिधित्व देता येईल, कसं याच्या अडचणी मांडता येईल ते या मुद्द्यातून 14 मुद्द्यातून बॅरिस्टर जिन्ना यांनी मांडलेलं आहे. काय केलं आहे? बॅरिस्टर जिन्ना यांनी मांडलेलं आहे. काय तर 14 मुद्द्यातून मुस्लिम समाजाला कसं प्रतिनिधित्व देता येईल त्यांना, म्हणजे आणि फक्त मुस्लिम समाज नाही तर कोणताही अल्पसंख्याक समाज असेल किंवा बहुसंख्याक समाज असेल यांना योग्य रीतीने कसं चालवता येईल, कसं प्रतिनिधित्व देता येईल याचे संपूर्ण मुद्दे हे बॅरिस्टर जिन्नाच्या 14 मुद्द्यांमध्ये मांडण्यात आलेले आहेत. तर ते मुद्दे कोणते होते हे बघूया आधी. ठीक आहे, 14 मुद्दे कोणते होते तर त्यामधला पहिला मुद्दा असा होता मित्रांनो की भारतीय राज्यघटना ही संघराज्यात्मक असावी. ठीक आहे, भारतीय राज्यघटना कशी असावी? संघराज्यात्मक असावी. म्हणजे काय तर संघांचा सुद्धा समावेश त्या राज्यघटनेत असावा. ठीक आहे, संघराज्यात्मक असावी आणि शेष अधिकार कोणाकडे असावे तर प्रांतांकडे असावे. म्हणजे जे महत्त्वाचे अधिकार आहेत ते कोणाकडे असावे तर प्रांतांकडे असावे. ठीक आहे, त्यानंतर दुसरा मुद्दा होता सर्व प्रांतांना सारखीच स्वायत्तता मिळावी. ठीक आहे, सर्व जेवढे सुद्धा प्रांत यामध्ये येतील त्यांना सारखीच स्वायत्तता मिळावी. म्हणजे कोणताही प्रांत यापासून वंचित राहू नये.
ठीक आहे, कोणत्याही अधिकारांपासून म्हणा किंवा कोणत्याही सोयी सुविधांपासून म्हणा वंचित राहू नये, त्यासाठी सर्व प्रांतांना सारखीच स्वायत्तता देण्यात यावी, हा सुद्धा मुद्दा बॅरिस्टर जिनाच्या 14 मुद्द्यांमध्ये मांडण्यात आलेला होता. त्यानंतर एक मुद्दा त्यांनी असा मांडलेला होता की सर्व कायदेमंडळात किंवा लोकनियुक्त संस्था, तुम्ही त्याला लोकनियुक्त संस्था सुद्धा म्हणू शकता, सर्व कायदेमंडळात व लोकनियुक्त संस्थात अल्पसंख्याकांना योग्य व परिणामकारक प्रतिनिधित्व मिळावे. म्हणजे काय, तर अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व मिळावं, साध्या आणि सोप्या भाषेत काय मिळावं, प्रतिनिधित्व मिळावं, अल्पसंख्याकांना सुद्धा प्रतिनिधित्व मिळावं. तथापि म्हणजे त्याच्यासोबतच बहुसंख्याकवाला जो पक्ष असेल, म्हणजे ज्यामध्ये जास्त संख्यक लोक असेल, तर त्यांना अल्पसंख्याक होऊ नये. म्हणजे काय, तर बहुसंख्यकवाला एखादा पक्ष असेल तर तो अल्पसंख्याक होऊ नये, सोबतच अल्पसंख्याकवाला एखादा पक्ष असेल म्हणजे काय, तर ज्यामध्ये कमी सदस्य असतील, ठीक आहे, ज्यांच्या समाजाचा, एखाद्या समाजाचा जो पक्ष असेल, जर त्या समाज फारच कमी असेल, ठीक आहे, त्यांची लोकसंख्या ही फारच कमी असेल, तर त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ नये, ठीक आहे, त्यांना योग्य प्रतिनिधित्व देण्यात यावे. आणि कशात देण्यात यावे, तर ते मग कायदेमंडळ असो किंवा कोणत्याही संस्था असो, जे गव्हर्नमेंट बॉडीज आहेत, ठीक आहे, त्यामध्ये योग्य प्रतिनिधित्व त्यांना देण्यात यावे, हा सुद्धा मुद्दा बॅरिस्टर जिनाच्या 14 मुद्द्यांमध्ये मांडण्यात आलेला होता. म्हणजे काय, तर या 3 मुद्द्यांवरून आपल्याला काय कळून येईल की कोणत्याही पक्षात, म्हणजे जर कोणताही असो गव्हर्नमेंट कोणत्याही बॉडीमध्ये, लोकनियुक्त संस्था असो, कायदेमंडळ असो, मग ते अप्पर असो किंवा लोअर असो, कोणत्याही कायदेमंडळात प्रत्येक समाजाला जो बहुसंख्याक असो किंवा अल्पसंख्याक, ठीक आहे, त्याची म्हणजे संख्या जास्त असो त्या समाजाची किंवा कमी असो, प्रत्येकाला योग्य प्रतिनिधित्व मिळायला हवं, हे कशात मांडण्यात आलं होतं, बॅरिस्टर जिनाच्या 14 मुद्द्यांमध्ये. आता पुढचे मुद्दे कोणते होते, तर केंद्रीय कायदेमंडळ. कशात, तर केंद्रीय कायदेमंडळात मुस्लिमांना 1/3 प्रतिनिधित्व मिळावं. किती मिळावं, 1/3 प्रतिनिधित्व केंद्रीय कायदेमंडळात, ठीक आहे, केंद्रीय कायदेमंडळात प्रतिनिधित्व मिळावे 1/3 मुस्लिमांना, ठीक आहे. त्यानंतर मुद्दा होता स्वतंत्र मतदारसंघ हे अस्तित्वात असतीलच, ठीक आहे, स्वतंत्र मतदारसंघ अस्तित्वात असतीलच, परंतु सपोज एखाद्या पक्षाला, सपोज माझा एखादा पक्ष आहे, माझा एखादा समाजाचा पक्ष आहे, आणि त्या पक्षाला जर एखाद्या पक्षाचे म्हणजे माझ्या समाजाला एखाद्या पक्षाचे विचार पटत नसतील आणि मला एखादा दुसऱ्या पक्षात सामील व्हायचं आहे किंवा दुसऱ्या पक्षाशी बांधील राहायचं आहे, तर मी हा पक्ष सोडून त्या पक्षाशी बांधील होऊ शकतो, त्या पक्षात सामील होऊ शकतो. हे सुद्धा अधिकार देण्यात यावे, बहुसंख्यक असो किंवा अल्पसंख्यक असो, सगळ्यांना हे अधिकार देण्यात यावे, असा सुद्धा मुद्दा बॅरिस्टर जिनाच्या 14 मुद्द्यांमध्ये मांडण्यात आलेला होता. काय मुद्दा होता, की सपोज माझा एखादा पक्ष आहे आणि एखाद्या माझ्या पक्षाला, माझ्या समाजाला, ठीक आहे, एखाद्या स्वतंत्र पक्षामध्ये सामील व्हायचा आहे, तर तो सुद्धा अधिकार मला देण्यात यावा, ठीक आहे, तो सुद्धा अधिकार माझ्या समाजाला देण्यात यावा, हा सुद्धा मुद्दा बॅरिस्टर जिनाच्या 14 मुद्द्यांमध्ये मांडण्यात आलेला होता. म्हणजे मी स्वतःहून त्याग करू शकतो एखाद्या पक्षाचा, मला कोणत्याही माझ्या समाजाला कोणत्याही पक्षाशी बांधील राहण्याची गरज नाही, ठीक आहे, माझ्या समाजाला कोणत्याही पक्षाशी बांधील राहण्याची गरज नाही, मी त्याचा त्याग करून दुसऱ्या एखाद्या पक्षात सामील होऊ शकतो. त्यानंतर मुद्दा होता की पंजाब, बंगाल आणि वायव्य सरहद प्रांत, ठीक आहे, याची पुनर्रचना करताना मुस्लिमांचं जे मत होतं तेच नष्ट होऊ नये, ठीक आहे, मुस्लिमांचं जे मतधिक्य होतं ते नष्ट होऊ नये, हा सुद्धा मांडण्यात आला होता. जेव्हा पंजाब, बंगाल आणि वायव्य सरहद प्रांत याची जेव्हा पुनर्रचना करण्यात येईल, याचे जेव्हा आकार ठरवण्यात येईल, ठीक आहे, यांचे जेव्हा आकार ठरवण्यात येईल, तेव्हा पंजाब, बंगाल आणि वायव्य सरहद प्रांत यामध्ये मुस्लिम जो पक्ष असेल किंवा मुस्लिम जो समाज असेल त्यांचं मत हे नष्ट होता कामा नये, ठीक आहे, त्यांचं जो मतधिक्य आहे ते नष्ट होता कामा नये, म्हणून पंजाब, बंगाल आणि वायव्य सरहद प्रांत यामध्ये जेव्हा पुनर्रचना करण्यात येईल त्यामध्ये मुस्लिमांचा सुद्धा सहभाग योग्य प्रमाणात राहील, मुस्लिमांना सुद्धा योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यात येईल, हा सुद्धा मुद्दा बॅरिस्टर जिनाच्या 14 मुद्द्यांमध्ये मांडण्यात आलेला होता. त्यानंतर एक मुद्दा असाही मांडण्यात आला होता की सर्व समाजांना आपल्या धर्माचे आचरण करण्यास, ठीक आहे, मग तो कोणताही समाज असो, प्रत्येक समाजाला आपल्या धर्माचे आचरण करण्यास, त्याचं धार्मिक शिक्षण घेण्यास, ठीक आहे, सोबतच त्या धर्माचा प्रसार करण्यास कशावरही बांधील राहू नये, ठीक आहे, त्याला पूर्ण स्वातंत्र्य राहील, त्याला काय राहील, पूर्ण स्वातंत्र्य राहील. आपल्या धर्माचं जर त्याला शिक्षण घ्यायचं असेल, आपल्या धर्माचा जर त्याला प्रसार करायचा असेल, सोबतच आपल्या धर्माचं त्याला आचरण करायचं असेल, ठीक, आपल्या धर्माचं आचरण करायचं असेल, त्याला पूर्ण अधिकार आहे, पूर्ण स्वातंत्र्य राहील, तो ते गोष्ट करू शकतो, ठीक आहे, त्याला कोणाचंच बंधन त्याच्यावर राहणार नाही, त्याला पूर्ण हे स्वातंत्र्य देण्यात येईल. त्यानंतर एक मुद्दा असाही होता की कोणत्याही कायदेमंडळात, म्हणजे अप्पर असो किंवा लोअर असो, कोणत्याही कायदेमंडळात जेव्हा एखाद्या समाजाविषयी ठराव पास होतो, सपोज इथे एक कायदेमंडळ दिलेलं आहे आणि एखाद्या समाजाविषयी, कशाविषयी, समाजाविषयी मी एखादा ठराव पास करतोय, ठीक आहे, इथे एखादा मुद्दा मांडला जातो एखाद्या समाजाविषयी, ठीक आहे, तर त्या समाजातलं प्रतिनिधित्व 3/4 म्हणजे काय, तर 3/4, ठीक आहे, 3/4 प्रतिनिधित्व ज्यांना दिलेलं असेल, 3/4 प्रतिनिधित्व ज्यांना दिलेलं असेल आणि त्यांना तो जो इथे मुद्दा मांडला जातो, जर त्यांना तो मान्य नसेल, ठीक आहे, यांना हा मान्य नाही, तर तो मुद्दा पास होणार नाही,
ठीक आहे, तो मुद्दा पास होणार नाही. म्हणजे जर एखाद्या समाजाविषयी एखादी महत्त्वाची गोष्ट इथे सांगितली जात असेल किंवा महत्त्वाचा मुद्दा मांडला जात असेल किंवा महत्त्वाची सुधारणा समजल्या जात असेल, ठीक आहे, महत्त्वाची सुधारणा त्या कायदेमंडळात सांगितल्या जात असेल, परंतु त्या समाजाविषयी 3/4 लोक, ठीक आहे, समाजाविषयी 3/4 प्रतिनिधित्व त्या कायदेमंडळात आहे, तर ते 3/4 प्रतिनिधित्वांना जर हा मुद्दा मान्य नसेल तर त्या समाजाविषयी तो मुद्दा पुढे डिस्कस केला जाणार नाही. तो मुद्दा तिथेच थांबवला जाईल. तो मुद्दा काय पुढे डिस्कस केला जाणार नाही आणि तो जो ठराव आहे, तो जो मुद्दा आहे तो पास केला जाणार नाही. तो काय आहे, तो ठराव पास केला जाणार नाही. सोबतच त्यांनी एक मुद्दा असा सुद्धा मांडलेला होता त्या 14 मुद्द्यांमध्ये की मुंबई प्रांतापासून सिंध प्रदेश वेगळा करावा. मुंबई प्रांतापासून काय करावं, सिंध प्रदेश हा वेगळा करावा. त्यानंतर एक मुद्दा असा होता की वायव्य सरहद प्रांत आणि बलुचिस्तान जो आता पाकिस्तानमध्ये आहे, बलुचिस्तान जो आता पाकिस्तानमध्ये आहे, तर वायव्य सरहद प्रांत आणि बलुचिस्तान या प्रांतात इतर प्रांताप्रमाणे राजकीय सुधारणा राबवाव्यात. म्हणजे जर ज्या सुधारणा इतर प्रांतामध्ये राबवल्या जातात त्या बलुचिस्तानमध्ये सुद्धा राबवल्या जाव्यात आणि वायव्य सरहद प्रांत इथे सुद्धा राबवल्या जाव्यात. सोबतच राज्याच्या व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे ज्या राज्यांचे गव्हर्नमेंट ज्या बॉडीज आहेत, ज्या बॉडीज गव्हर्नमेंटच्या बॉडीज आहेत त्यांच्यात मुस्लिमांना योग्य प्रतिनिधित्व द्यावं. काय तर मुस्लिमांना योग्य नोकऱ्या मिळाव्यात, ठीक आहे, मुस्लिमांना योग्य नोकऱ्या त्यामध्ये मिळाव्यात. हा सुद्धा मुद्दा बॅरिस्टर जिन्नाच्या 14 मुद्द्यांमध्ये मांडलेला होता. म्हणजे ते राज्याचे असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे असो, म्हणजे राज्यातले कोणते प्रांतातले असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था ज्या म्हणजे गाव पातळीवरच्या ज्या संस्था असतात त्यांच्यात असो की त्या म्हणजे त्यामध्ये मुस्लिमांना योग्य प्रतिनिधित्व हे मिळालंच पाहिजे. काय झालं पाहिजे, मुस्लिमांना योग्य प्रतिनिधित्व त्यामध्ये देण्यात आलं पाहिजे. या दृष्टिकोनातून त्यांनी हा मुद्दा इथे मांडलेला होता. आणि सोबतच त्यांनी मुस्लिम हे संस्कृती, भाषा, शिक्षण संस्था इत्यादींचे संरक्षण करण्याच्याही तरतुदी त्यांनी मांडाव्यात. म्हणजे त्यांचं जे पुढचं जे आपलं कायदेमंडळ ठरणार आहे त्यांनी या गोष्टींवर सुद्धा लक्ष द्यावं. म्हणजे त्यांची मुस्लिमांची संस्कृती असेल, त्यांची भाषा असेल, त्यांचं शिक्षण असेल, संस्था असेल, हे सुद्धा मुद्दे त्यांनी संविधानात ऍड करावे. ठीक आहे, हे सुद्धा मुद्दे त्यांनी संविधानात ऍड करावेत. म्हणजे काय तर नेहरू रिपोर्टमध्ये सुद्धा ऍड करावेत. हा सुद्धा मुद्दा त्यांनी बॅरिस्टर जिन्नाच्या 14 मुद्द्यांमध्ये मांडलेला होता. कोणी मांडलेला होता, बॅरिस्टर जिन्ना यांनी त्यांच्याच प्रसिद्ध 14 मुद्द्यांमध्ये. सोबतच जे शेवटचे 2 मुद्दे होते, शेवटचे जे प्रखर 2 मुद्दे होते ते कोणते होते, तर केंद्रीय अथवा प्रांतीय कायदेमंडळात 1/3 हे मुस्लिम सदस्य असले पाहिजे. कशात, तर केंद्रात सुद्धा म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा आणि स्टेटमध्ये सुद्धा म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा किती असले पाहिजे, तर 1/3 किती असले पाहिजे, 1/3 सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा आणि स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा मध्ये सुद्धा तर 1/3 मुस्लिम सदस्य असलेच पाहिजे. ठीक आहे, मुस्लिम सदस्य असलेच पाहिजे. हा सुद्धा मुद्दा त्यांनी मांडलेला होता. आणि जो शेवटचा मुद्दा त्यांनी मांडलेला होता तो असा होता की केंद्रीय कायदेमंडळाची रचना बदलण्यासाठी प्रांतिक कायदेमंडळाच्या संमतीची आवश्यकता नाही. ठीक आहे, पण प्रांतिक कायदेमंडळ सपोज मला केंद्रीय कायदेमंडळ, इथे केंद्रीय कायदेमंडळ दिलेलं आहे, त्यामध्ये काही सदस्य आहेत, त्यांची एक संख्या निश्चित झालेली आहे. ठीक आहे, त्यांची एक सदस्य संख्या ही निश्चित झालेली आहे, परंतु ती संख्या बदलण्यासाठी, ठीक आहे, ती संख्या बदलण्यासाठी मला काय करावं लागेल, मला प्रांतीय कायदेमंडळ जे प्रांतीय म्हणजे जे लोअर बॉडी आहे, ठीक आहे, प्रांतीय कायदेमंडळाच्या संमतीची आवश्यकता लागेल. त्याशिवाय मी ही सदस्य संख्या बदलू शकत नाही. ही जेवढी पण संख्या दिलेली असेल ही सदस्य संख्या मी बदलू शकत नाही जोपर्यंत मला प्रांतीय कायदेमंडळाची परमिशन मिळत नाही. ठीक आहे, प्रांतीय कायदेमंडळाची एकदाची परमिशन भेटली त्यानंतर मी ती केंद्रीय कायदेमंडळी सदस्यांची संख्या बदलवू शकतो. जोपर्यंत मला प्रांतीय कायदेमंडळाची सदस्यांची संमती मिळत नाही तोपर्यंत मी केंद्रीय कायदेमंडळाची सदस्यांची संख्याची जी आकडेवारी आहे ती बदलवू शकत नाही. तर हे होते मित्रांनो बॅरिस्टर जिन्नाचे काही 14 मुद्दे. कदाचित तुम्हाला समजलेही असतील. फारच सोपी होते, जास्त तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त ते थोड्या वेळ वाचण्याची गरज आहे. ठीक आहे, थोड्या वेळ वाचल्यानंतर ते मुद्दे सुद्धा तुम्हाला कळून जातील आणि त्यावर सराव सुद्धा चांगला होईल. तर मित्रांनो हे आपलं लेक्चर इथे संपलं असं जाहीर करतो. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही लाईक शेअर करू शकता, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता. आणि जर तुमचे काही कमेंट्स असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्सच्या माध्यमातून मला विचारू शकता. मी नक्की त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. खूप खूप धन्यवाद.